मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय की पाऊस पडून गेलेला आहे आणि पाऊस पडून गेल्यामुळे थोडस इथं पाणी साठलेलं आहे. मित्रांनो, कसं तरी करून ह्या पाण्यातून थोडासा मार्ग काढतोय. तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, किती छान आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे. फायनली मी पोहोचलोय. तर मित्रांनो, आपण आता जर्नीची सुरुवात करतोय. मस्तपैकी फ्लायओव्हर वरतून जाणार आहोत आपण. मस्तपैकी आता बघतोय कसं काय करायचं आहे ते. आणि तुम्ही पाहू शकताय रस्ता ओला आहे, पण स्टील आपण व्यवस्थित जातोय. त्याचं असं काय नाहीये. छान असं तुम्ही पाहिलं तर फार असं सुंदर वातावरण झालेलं आहे. आणि मोटो व्लॉगिंग मध्ये मला काही असं एक्सपिरियन्स वगैरे नाहीये की लाईक मोटो व्लॉगिंग मी आधी सुद्धा केलंय, व्लॉगिंग केलंय, पण मोटो व्लॉगिंग मी पहिल्यांदाच ट्राय करतोय. तर मला नक्की तुम्ही कळवा मित्रांनो की तुम्हाला हे मोटो व्लॉगिंग कसं वाटलं ते. कारण मला सुद्धा नेक्स्ट व्हिडिओसाठी मग पॉझिटिव्ह फीडबॅक भेटेल की नेमकं मोटो व्लॉगिंग कसं वाटतंय तुम्हाला, काय तुमचा रिस्पॉन्स आहे आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टी कशा घडतायत ते. आता फायनली आपण ब्रिज उतरलोय आणि जवळपास एक 30 किलोमीटरचा रस्ता आहे. तो रस्ता आपल्याला क्रॉस करायचा आहे. ओके, तर गुगल मॅप आपल्याला म्हणतोय की इन 200 मीटर्स टर्न लेफ्ट. तर आता आपण 200 मीटर्सनी टर्न लेफ्ट होणार आहोत. तर बेसिकली तुम्ही पाहू शकता समोर डोंगर वगैरे आहे, छान वातावरण झालंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टर्न लेफ्ट, हे सर्वात महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला. नाईस. गिअर डाऊन करूया कारण टर्न मारतोय. आणि टर्नला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, टर्नला एक गोष्ट जी मी माझ्या अनुभवातून, माझ्या मित्रांच्या एक्सपिरियन्समधून शिकलोय ती म्हणजे अशी की टर्नला कधीच फ्रंट ब्रेक अप्लाय करायचा नाही. जरा जरी असेल तरी बॅक ब्रेक अप्लाय करा, फ्रंट ब्रेक कधीच अप्लाय करू नका. कारण गाडी तिथल्या तिथे जागेवरती थांबते आणि तुमचा बॅलन्स जाण्याचे चान्सेस असतात. अशी गोष्ट आहे. आता काय राव, हे आहेच म्हणा. मस्तपैकी हा आमच्या शाळेचा रोड आहे. म्हणजे लहानपणी मी ज्या शाळेत होतो ती शाळा इथे जवळपास याच एरियामध्ये आहे. तर तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की हा किती असा छान आणि शांत एरिया आहे ते. इकडे बाजूला तुम्ही बघितलं तर तो जो वरतून ब्रिज जातोय राईट साईडनी माझ्या, तो आपला हायवे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. पण आता सीन असं आहे की आपण तिकडे तर नाही जाणार आहे आणि ऑब्विसली त्या रोडला टू व्हीलर्स अलाउडच नाही आहेत. त्याच्यामुळे ती गोष्टच नाही. आता गुगल मॅप म्हणतोय टर्न राईट, तर टर्न राईट करूया आपण मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आता आपण निघतोय. टर्न राईट म्हणतोय आता आपल्याला. ओहो, म्हणजे 7 किलोमीटर पर्यंत हा रस्ता सरळच आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती छान वातावरण झालेलं आहे. रात्रभर थोडाफार पाऊस पडून गेलेला होता आणि पाऊस पडून गेल्यावरती ओले झालेले रस्ते, बहरलेला निसर्ग, याची किमया काही औरच असते. आधी मध्ये थोडासा असं ठसका येतो पटकन बोलताना, बट ओव्हरऑल छान वाटतं. मस्तपैकी शांत अशी हवा येत आहे, बरं वाटतंय जरा थोडंसं. आणि तुम्ही पाहू शकताय इकडे छान असं डोंगर वगैरे आहेत, झाडं वगैरे आहेत. निवांत तुम्ही अशा या रस्त्याला क्रूज करू शकताय सहज. पण आपण ओव्हर स्पीडिंग नाही करणार आहोत, व्यवस्थित जाणार आहोत आपण. आणि मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, जे कोणी हा व्लॉग बघताय, मोटो व्लॉग, तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही सुद्धा असं कधी सोलो ट्रिपवरती निघालाय का? की असंच ऑफिसवरून किंवा कॉलेजवरून किंवा कामावरून आलात तुम्ही आणि तुमच्या डोक्यात आलं की अरे मला तर आता जायला पाहिजे, असंच फिरून येऊया आपण, सुट्टी आहे आपल्याला. तर मग तसं तुम्ही कधी प्लॅन केला आहे का? आणि जर का प्लॅन केला असेल
तर मग सांगा मला कमेंट करून. तुम्ही पाहू शकता आसपास इथे किती शांत वाटतंय. अक्षरशः तुम्हाला सांगतोय मी, अशा वातावरणात 2-3 तास कसे जातील कळणार नाही आपल्याला. हो 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 हो, जरासा रस्ता खराब आलेला आहे मित्रांनो, पण हरकत नाही. ठीक आहे, पावसाळ्यात आता थोडंफार इकडे तिकडं चालूच असतं. एखाद दुसरा खड्डा येतो मधी, पण त्याच खड्ड्याला असं पुढं जायचं असतं खड्ड्यातून. सही आहे, सही आहे. आता जरा गाव एरिया आलेला आहे, नेवाई गावात आपण आलेलो आहोत. तर थोडीशी आपण बाईकची स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करूयात, कारण सकाळची वेळ आहे. लोक घरातून बाहेर निघतात, काही सामान वगैरे घ्यायचं असेल काय असेल तर. आणि तसं पाहायला गेलं तर बरोबरच आहे म्हणा, उगाच ओव्हर स्पीड करून तरी काय करायचं आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये. होय होय. तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, किती छान आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे अगदी तुम्हाला तुमच्या गावी आल्यासारखं वाटणार आहे. पुढे कंटिन्यू करूया आपल्या प्रवासाला. मस्तपैकी असा हलका हलका हलक्या सरी बरसत आहेत बरं का. असं नाही की बरसत नाहीत, हलक्या सरी बरसत आहेत, पण तेवढीच मजा पण येते राव मला. कारण छान असे रस्ते आहेत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपण छान अशा एक्सपिरियन्स करतोय. तुम्ही पाहू शकताय, शेत जमीन आहे, मस्त छान असे रस्ते आहेत. पावसासारखं वातावरण झालेलं आहे, पाऊस अगदीच पडतोय हळूहळू करून, पण बरं वाटतंय थोडं. काय आहे की नाही? तुम्ही कधी अशा लोकेशनला व्हिजिट केलंय का हे मला सांगू शकता तुम्ही कमेंट्समध्ये. म्हणजे मला सुद्धा कळेल की भाई हा मी एकटाच नाही आहे ज्याला असं फिरायला आवडतं. माझ्यासारखे बरेचसे जण आहेत ज्यांना असं मस्तपैकी सोलो ट्रिप वगैरे करायला आवडते. जरासं पाणी साठलेलं आहे मित्रांनो रस्त्याला, हलकंसं काय, आता पावसाचं वातावरण आहे म्हणल्यावरती तेवढं काय चालतंच. मस्तपैकी आता मुलं शाळेला निघालेली आहेत छत्री घेऊन. मला हे पाहून माझं लहानपण आठवलं की आपण सुद्धा कधीतरी असं छान अशी छत्री घेऊन पावसाचा आनंद घेत घेत शाळेत जायचो. बरं वाटतंय. श्रीराम. हो हो, डॉग काही मस्तपैकी सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला आलेलं आहे डॉग. काय म्हणता? खरं तर मजा येते मला सुद्धा गाडी चालवायला. अरे भाई साहब, कधी कधी ना मित्रांनो, हे जे असे प्रवास असतात ना, अशा प्रवासांचा आनंद घ्यायचा असतो. म्हणजे अगदीच असं नाही की पूर्णपणेच हरवून जायचं त्याच्यात किंवा पूर्णपणे काहीच करायचं नाही. ज्या मोमेंटमध्ये आहात, ज्या प्रवासात आहात, त्या प्रवासाचा छानपैकी आनंद घ्यायचा आणि आपण तो प्रवास कंटिन्यू करायचा. कारण ह्या ज्या मोमेंट्स असतात ना, त्या लाईफमध्ये परत येतील नाही येतील सांगता येत नाही मित्रांनो. सो इट्स बेटर की ते प्रवासात आपण स्वतःला हे केलेलं बरं, सेफ केलेलं. सो मी जरा साईडला थांबतो इथे, पावसाच्या सरी बरसत आहेत. तर मित्रांनो, फायनली आपण निसर्गरम्य वातावरणातून थोडा मेन रोडला आलेलो आहोत. आता हा MIDCचा रस्ता आहे. जरा ह्या MIDCच्या रस्त्याला आपल्याला सरळ सरळ कंटिन्यू करायचं आहे आणि कंटिन्यू करून मग आपण आपल्या ठिकाणी म्हणजेच अंबरनाथला पोचणार आहोत. तर अंबरनाथला पोचायला अजून बराचसा वेळ आहे, पण म्हणलं सकाळ सकाळची वेळ आहे तर जरा निवांत क्रूज करूया की. आपल्याला कुठं घाई आहे की नाही? निवांत 40-50च्या स्पीडनी क्रूज करूया. रस्ते मोठे असले, पळवायचा चान्स असला आणि असं वाटलं अरे भाई पळवायचा चान्स आहे, रस्ते मोठे आहेत, कोणच बघताय आपल्याला, कायच होणार आहे, तर तसं करायचं कशाला. निवांत आपलं 40-50च्या स्पीडनी क्रूज करायचं
पोचायचं आपण मस्तपैकी. ऍट दी एंड घाई करून तरी काय करणार आहे ना ब्रो. हा, घाई करून तरी काय करणार आहे. म्हणून म्हणलं की चलो मस्तपैकी निवांत क्रूज करूया 40, 45, 50च्या स्पीडने. आणि तुम्ही पण मला सांगा की तुम्ही बाईकवरती असता. गुगल दीदी काय म्हणते, टर्न स्ट्रेट. ओके दीदी. तर एक स्पीड ब्रेकर आलेला आहे. अयो, गिअर डाऊन. एलिमेंटरीची बस सुद्धा आहे. तर इकडे जात आहेत 3 रस्ते जात आहेत इकडे आपल्याला. पण आपल्याला गुगल दीदी म्हणते की ह्या रस्त्याने सरळ जावा. बर. हा, तर मी मागाशी तुम्हाला विचारत होतो की तुम्हाला सुद्धा म्हणजे असा चान्स कधी भेटलाय का की असा अफाट मोकळा रस्ता आहे, पळवायचा चान्स आहे, आजूबाजूला कोण नाहीये, तर तुम्ही काय डिसिजन घेतला तेव्हा? तुम्ही सुद्धा पळवली का गाडी की म्हणला नको राहू दे, कशाला पळवायची आहे गाडी, निवांत 40-50च्या स्पीडने क्रूज करूया, राईडचा आनंद घेऊयात, उगाच पळवून घाई करून काय करायचं आहे ना आपल्याला. आणि एकतर हाय आता पावसाळ्याचा सीझन म्हणला की रस्ते असतात ओढले, आणि ओढले रस्ते म्हणल्यावरती थोडंफार अरे भाई काय खतरनाक केवढंसं पाणी होतं बघितलं ना तुम्ही ते. आणि अक्षरशः त्या सेलेरिओवाल्यानी जास्तच उडवलं. इकडून जरा थोडंफार पाणी येते. भाई साहेब, हे स्पीड ब्रेकर मोठे आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढे मोठे मोठे स्पीड ब्रेकर का? तर हा जरा MIDCचा एरिया पडतो. इकडून असे ट्रक वगैरे येत असतात, बसेस येत असतात, मोठ्या मोठ्या गाड्या येत असतात, तर त्यांच्या मापाचे स्पीड ब्रेकर नको का रे बाबा, म्हणून तसं. आणि अगदीच छोट्या गाड्यांना, 2 व्हीलरला, 4 व्हीलरला असा काही त्रास होत नाही. काय कसं असतं ते. आता आपण जरा MIDCच्या रस्त्यातून निघून थोडंसं बाहेर आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय की पाऊस पडून गेलेला आहे, आणि पाऊस पडून गेल्यामुळे थोडस इथं पाणी साठलेलं आहे. मित्रांनो, कसं तरी करून ह्या पाण्यातून थोडासा मार्ग काढतोय. म्हणजे अगदीच बहुतेक इथं काहीतरी ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम झालाय की एक्झॅक्टली काय झालंय ते आय डोंट नो. बट तुम्ही पाहू शकताय की इथे असं पाणी थोडंसं साठलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आपली गाडी आरामातच चालवतोय, कारण उगाच असं आहे की, आणि ती पण एक साईडनीच चालवतोय बरं का मित्रांनो. असं पण नाही की मी गाडी खूप वेगाने चालवतोय किंवा खूपच जास्त हे करून चालवतोय. नाही, एकदम हळूवारपणे चालवतोय मित्रांनो मी गाडी. आणि तुम्ही पाहू शकता हा तेवढाच पॅच होता. आणि कसं होतंय ना की मोठ्या गाड्या जेव्हा येतात, म्हणजे आता समोरचा जसा हा ट्रक दिसत असेल किंवा माझ्या मागं एखादी दुसरी छोटी गाडी आहे, ती गाडी वगैरे जेव्हा येत असेल ना, तर तेवढ्या पॅचमध्ये ना पाणी वर खाली होतं ते. म्हणजे असं होतं की अरे हा, इकडून ह्या डिवायडरला ते हे होतं, म्हणजे ह्या डिवायडरला ते जातं आणि परत त्याच डिवायडरला माघारी येतं. त्याच्यामुळे त्या बऱ्याचशा गोष्टी अशा होतात. आणि आता आपल्याला जायचंय, तर फायनली आपण या पाण्यातून वाट तर काढलेली आहे. आता जागा बघतोय की इकडून निघायला जागा आहे का. निघायला जागा असेल तर बरंच होईल. तर मित्रांनो, फायनली तुम्ही पाहू शकताय आफ्टर अ लॉंग ट्रिप नाही म्हणता येणार, तासाभराची ट्रिप होती. आपण आता फायनली आलेलो आहोत अंबरनाथ उल्हासनगरच्या गल्ल्यांमध्ये. आणि आपण आता निघालोय श्री अंबरेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला. सरळ रस्ता आहे मित्रांनो. छान असं इकडे श्री अंबरनाथ जल आश्रम म्हणून आपल्याला दिसतंय. आणि फायनली आपण अंबरनाथ मंदिराच्या खूप जवळ आलेलो आहोत. आता मला फक्त एवढंच फाइंड आउट करायचं, मंदिर तर मला दिसतंय, पण मला एवढंच फाइंड आउट करायचं आहे की मंदिराकडे जायला रस्ता एक्झॅक्टली कुठून आहे. म्हणजे हे समोर दिसतंय ते अंबरेश्वराचं मंदिरच आहे, आणि बाजूला दिसते ती नदी आहे.
पण आता एक्झॅक्टली मला पार्किंग वगैरे करून, इकडे तुम्ही पाहू शकता बरेचसे जण आलेले आहेत. आता मला गाडी पार्क करायची आणि पार्क करून मग यायचे. मी वरती जातो पार्किंगसाठी. वरच्या बाजूला पार्किंगसाठी जागा आहे. गाडीला पार्क करूया आपण टू व्हीलरला सेफ ठिकाणी आणि नंतरला मग येऊयात. तर टेकिंग अ राऊंड अबाउट गुगल डीजीच्या भाषेत. आणि तुम्ही पाहू शकताय किती सुंदर आणि किती छान असं इथं वातावरण झालेलं आहे. आणि आता पार्किंगसाठी जागा मी तेच बघतोय की कुठं इथंच लावतो मी तर बोलतोय. हां, आणि कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो की जेव्हा तुम्ही असं चढावरती किंवा स्लोपवरती गाडी लावणार असाल तेव्हा नेहमी तुमची गाडी अशी इकडून गिअरमध्ये असली पाहिजे. आणि फायनली आपण लावलेली आहे गाडी. इकडे तुम्ही पाहू शकताय वाळुंदी नदी आहे. आणि तर आता आपण गाडी लावली आहे, छान असा परिसर वगैरे एन्जॉय करतोय. आणि आता आपण जाऊयात मंदिरात दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. येथे आपले पादत्राणे काढावे आणि या काही मंदिराच्या महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या तुम्हाला या फलकावरती दिसत आहेत. तर तुम्ही येत असाल येथे तर या सूचनांचे पालन अवश्य करा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय की वाळुंदी नदीच्या तटावरती बसलेलं हे अंबरेश्वर महादेवाचं मंदिर किती शांत आणि सुंदर आहे. इकडे आल्यावरती एक वेगळीच मनाला प्रसन्न अनुभूती होतीये, खरं सांगतोय.
पाहू शकताय तुम्ही की माझं दर्शन आता झालेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला मंदिराच्या आतल्या गोष्टी तर नाही दाखवू शकत. पण खरं सांगतोय मित्रांनो, मंदिराला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता आहे. आणि जेव्हा तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यातील श्री अंबरेश्वराचे दर्शन घेता, तेव्हा तुमची ऊर्जा, मंदिराची ऊर्जा एकरूप होते आणि तुमचे मन प्रसन्न आणि शांत होते. आणि सर्वात चांगली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, की मला महादेवाच्या चरणांवरती अभिषेक सुद्धा करायला भेटला. महादेवाच्या शिवपिंडीवरती जलाभिषेक करायला भेटला. याहून मोठे भाग्य काय ते. खरं सांगतोय मित्रांनो, खूप छान वाटलं मला. आणि असा काहीसा आहे मंदिराचा परिसर, तुम्ही पाहूच शकताय माझ्या मागे. आणि जर का तुम्ही इथे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरच्या आसपास असाल, तर तुम्ही सुद्धा नक्की श्री अंबरेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला या. आणि असंच माझ्यासारखं सोलो ट्रिप वगैरे तुम्हाला करायला आवडत असतील, तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अशा सोलो ट्रिप्स करायला आवडणार की नाही ते. आणि खूप छान वाटलं मित्रांनो. आणि असेच व्हिडिओज, असेच सोलो ट्रिप्स तुम्हाला पाहायचे असतील, तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बोला नमः पार्वती पतये हर हर महादेव. जय श्रीराम. धन्यवाद मित्रांनो.